या राघवाचा. राघव म्हणजे श्री रामचंद्राला सुद्धा प्रशस्त मार्ग कुणामुळे कळला असा प्रश्न जर कोणी विचारला तर बुद्धिप्रदाता गणेश असा त्याचा अर्थ निर्माण होतो. गणपती ही सगळ्या जगात नेपाळ, तिबेट, चायना, रशिया, फ्रान्स, लंडन पर्यंत या देवतेला विशेष महत्व आहे. त्याची पूजा करण्यात येते आणि त्याला आराध्य मानण्यात येतं. शिवगण आहेत आणि त्या शिवगणांचा जो अधिपती आहे त्याचं नाव गणपती आहे. म्हणजे मसुदा समिती, भारतीय घटना आणि संविधान निर्माण होण्याच्या आधी आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये गणपती हा सभापती पदावरती आरूढ आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? सभापती पदावरती आरूढ आहे. कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि सभापती हे पद नागरिक शास्त्रात किंवा घटनेत आपल्याला पाहायला मिळतात. पण यापूर्वी सुद्धा वेदामध्ये नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो असं वर्णन करण्यात आलेलं आहे. नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो, तो त्या सभेचा अधिपती आहे, मालक आहे. प्रपंचात एका स्त्रीला जर पती लागतो, देशाला जर राष्ट्रपती लागतो, जर एखाद्या जिल्ह्याला पालक मंत्री पदाचा पती लागतो, एखादा कलेक्टर त्या जिल्ह्याचा शासकीय कारभार पाहायला लागतो, त्या त्रिभुवनाचा कारभार पाहण्यासाठी सगळ्या देवानं ज्या देवतेला नियुक्त केलं आणि सभापती पदावरती आरूढ केलं त्या देवतेचं नाव आहे गणानांपती इति गणपती सभापती. आता लक्षात आलं तुमच्या? गणपती सामान्य देवता नाही, सभापती देवता आहे. बरेच प्रकरण आहेत. मला म्हणजे कंटिन्यू एवढाच विषय आपला 4 दिवस सलग सातत्याने चालू शकतो. गोवर्धन गिरी पर्वत उचलत असताना काही गोपाळांना आणि कृष्ण परमात्म्याच्या अंगाला घाम फुटला म्हणे. घाम फुटल्यानंतर परमात्मा त्रस्त झाले. वडिलांना तर चॅलेंज केलंय, जुनी परंपरा मोडून काढली आहे, नवीन मार्ग प्रशस्त केलाय, इंद्राची पूजा बंद केली, गोवर्धनाच्या पूजेचा अजेंडा नवीनच मी काढलाय. काय होतं कोणास ठाऊक आहे. नंदबाबा नाराज झालेत, गावातले लोक नाराज झालेत, किशोरी राधाराणी माझ्या बरोबर आहे, काय करावं कळेना. पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, शेषामा, तनसुखा, मनसुखा इत्यादी सगळ्यांना एकत्र केलं आणि भगवंतानी श्री गिरी गोवर्धन उचलत असताना लक्षात आलं की पर्वत उचलताना निर्विघ्नपणे कार्य पार पाडावं असं वाटत असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याने गणेश पूजन केल्याचं मला अभ्यासात आठवतं. रास पंचाध्यायी रचत असताना, रास पंचाध्यायी म्हणजे भागवतात राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन, हे भजन उत्तरेतल्या संतांची जेव्हा आपण कथेत ऐकतो तेव्हा रास पंचाध्यायी रचत असताना राधेनं सुद्धा भगवान श्री गणेशाचं स्तवन 5 श्लोकात केलेलं माझ्या अभ्यासात आतापर्यंत आलेलं आहे. रामचंद्र सगळ्या जगाची देवता आहे. आता सध्या रामाबद्दल माहूल एक वातावरण सद्यस्थितीला निर्माण होत आहे, राहावं. परंतु रामचंद्राच्या सीतेचं हरण नाशिकच्या अशोक वनातून ओदेच्या तीरावरून भगव्या वेशातल्या संन्यासी रूपात जेव्हा रावणानं केलं आणि आकाश मार्गानं तिला घेऊन अपहरण केलं तेव्हा जगाचा नायक रामचंद्र त्रस्त, कष्टी आणि दुःखी झाले होते. काय करावं कळत नव्हतं. अगस्तींची त्यांनी भेट घेतली, अगस्तींना सल्ला विचारला. संत हे उपकार करणारे असतात. राम ईश्वर आहेत पण अगस्ती संत आहेत, हनुमंत संत आहेत, भरतजी संत आहेत. अगस्तींच्याकडे आले. अगस्तींच्याकडे कुठे आले त्याचा पुरावा देतो. श्री शनेश्वर देवतेचे भारतात 3.5 पीठ आहेत. त्यापैकी पैठणच्या जवळ गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात शनेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. अगस्तींचं वास्तव्य तिथं होतं. त्यांनी शनीला तेलाचा अभिषेक केला, निळे फुलं वाहिले, प्रणाम प्रणिपात केला, शुभ कामना केली. भगवंतानी कौल दिला आणि अगस्तीला बरोबर घेऊन रामचंद्र गणपतीच्या पाया पडण्यासाठी आले. ब्रह्मणस्पती सूक्ताचं आवर्तन केलं आणि शमी नावाची वनस्पती गणपतीला प्रिय आहे. शमी ज्यांना कळत नाही त्यांना सौंदड नावाचं झाड ज्यांना कळलं असेल त्यांना अर्थ कळेल. त्याचा पाला भगवंताला गणेशाला परमप्रिय आहे. गणपतीची पूजा मनोभावी केली आणि परिणाम
दक्षिणेच्या प्रभागा मग हनुमंत साथीला मिळाले आणि लंकेवर चढाई करून सीतू बंधन केलं आणि रामचंद्राची सीता प्राप्त झाली. त्याचं कारण मला कोणी जर काही विचारलं, श्री गणेशाची कृपा आहे, हे त्याचं स्वच्छ उत्तर आहे. अजून त्रिपुरासूर नावाचा एक दैत्य होता आणि तो त्रिपुरासूर दैत्य कुणालाच कधी डगमगत नव्हता, भीत नव्हता. एक कमलासूर आहे, एक त्रिपुरासूर आहे आणि अजून एक दैत्य, त्याचं नाव सिंदुरासूर आहे. या 3 गणपतीच्या काळातल्या त्रेतायुगातल्या राक्षसानं या पृथ्वीवरती थैमान घातलं होतं, देवत्रस्त झाले होते. म्हणजे पार्वतीकडे पाहूनच ते हसायचे आणि पार्वतीचीच अपेक्षा करायचे. असे आसुरी राजनीती संपन्न लोक आजही या मृत्यूलोकात पृथ्वी तलावरती महाराष्ट्र प्रदेशात आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळतात. असुरांचं काय, आताही असुर आहेत, त्यांना दाढा नाहीत, जिव्हा लांब नाहीत, कपडे कसे तरी घालतात, केस विस्फुरले नाहीत, परंतु वागणं त्यांचं राक्षसासारखंच असल्यामुळं हे अपप्रवृत्तीचेच लोक आहेत, पापकृत्य करणारे. त्यांना वेगळं असुर नाव देण्याचं कारण अजिबातच नाही, त्यांच्या कृतीतूनच ते सिद्ध होतं. काय झालं, राक्षस भुवन वरून निघाल्यानंतर शंकर आणि अगस्तींची भेट झाली आणि शंकरानं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पुणे जिल्ह्यात रांजणगावला गणपतीची स्थापना केली. आपला पुत्र आहे हे नातं वेगळं, पण तो पदावर आहे हे नातं स्वतंत्र आहे. आपला मुलगा कलेक्टर झाला म्हणजे त्याच्या खुर्चीवर जाऊन आपल्याला बसता येत नाही, लिगली नियमाप्रमाणे अर्जच घेऊन जावा लागतो, त्याने रिस्पेक्ट देणं हा भाग स्वतंत्र आहे. पण कायद्याच्या ऍक्टच्या नियमाप्रमाणे त्याच्या खुर्चीवर जाऊन आपल्याला बसता येत नाही. अहो, आपला पुतण्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला म्हणजे मी त्याचा काका आहे म्हणून पुतण्याच्या खुर्चीवरती बसता येतं काय? त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. त्या पदाचा एक गरिमा आहे. मित्र मित्र असला तरी एखादा शिपाई झाला, एखादा क्लार्क झाला आणि एखादा प्रिन्सिपॉल झाला म्हणजे मित्राला प्रिन्सिपॉलच्या खुर्चीवर जाऊन बसता येत नाही. हा प्रोटोकॉल आहे, हा नियम आहे, हा कायदा आहे, तो पाळावा लागतो. हा, ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर मित्रत्वानं एकामेकाला आलिंगन देणं, रिस्पेक्ट देणं हा मानव धर्म आहे. तद्वत शंकराला असं वाटलं की माझा मुलगा आहे. शंकराने जरा दुर्लक्ष केलं आणि मग त्रिपुरासूर आक्रमक झाला. त्याची दृष्टी पार्वतीकडच ओळली. तिला राग आला आणि ती म्हणाली, बाबा निवांत काय बसता, भस्म काय लावता, स्मशानेष्वा क्रीडा, स्मरहर पिशाच्या सहचरा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. जरा हे बंद करा, लक्ष केंद्रित करा, बघा तो असुर कसा तिर्यक नजरेनं पाहतोय, त्याचा बंदोबस्त करा. शंकराने बऱ्याच वेळेला त्रिपुरासुराबरोबर युद्ध केलं, पण शंकर त्रिपुरासुराच्या पुढे हारले होते. ऋषी मुनींना त्या काळात कॅबिनेट मीटिंग लावली आणि ठराव पास करण्यात असा आला की आता तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर तुमचा मुलगा ज्येष्ठ राजम, त्याला ज्येष्ठपती म्हटलंय, त्या गणपतीचं पूजन तुम्हाला करावं लागेल. त्या गणपतीचं पूजन झालं आणि क्षेपण अस्त्र टाकलं आणि गणपतीनं आपल्या वडिलांना सुख देण्यासाठी, पार्वतीला आनंद मिळण्यासाठी आणि मृत्यू लोकात सगळे सुखी राहण्यासाठी जे क्षेपण सोडलं ते गंगापूर तालुक्यातल्या पैठण बिडकीन जवळच्या सिंदूरवादा गावी गेलं आणि सिंदुरासुराचा वध झाला. वरण्य आणि गणपतीची पूजा आजही त्या गावात केल्या जाते आणि त्या गावाचं नाव आहे सिंदूरवादा. श्री गणेश पुराणात गणेश विजयात त्याचं खरं नाव आहे राजसदन. राजसदन. तुम्ही न ऐकलेले प्रकरण सांगतो, ओव्या, अभंग, कीर्तन हे सातत्याने तुम्हाला माहिती आहे, पण जे आपण ऐकलंच नाही ते सगळ्यांच्या कानावर यावं हा अट्टहास आहे, प्रयत्न आहे. तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, तुम्ही मोर्या गोसाव्यांना ऐकू नयेत, गोसावी नंदनांना ऐकू नयेत. तुमच्याजवळ सुधागड आहे पाली, तुमच्याकडं महड नावाचं तीर्थक्षेत्र आहे. हे जे गणपतीत ना, या सगळ्या गणपतीचे उपासक जे होते मोर्या गोसावी, त्यांच्या कुळातला हा वरद आहे बरं का. टाळ्या वाजून स्वागत करायचं. आणि तो महाराजांच्या प्रेमाला भुलला आणि त्यांनी पण येण्याचा संकल्प केला. माझा मुद्दा नीटनेटका ऐका. गणपती ही जगातलं निर्विघ्नपणे कार्य पार पाडणारी देवता असल्यामुळं कीर्तनात, गाथेत, प्रवचनात, व्याख्यानमालेमध्ये, नाट्यगीतात किंवा कला अभिनयात
पोवाड्यापासून शेतकऱ्यापर्यंत आणि वारकऱ्यापासून नोकरीपर्यंत सगळ्याच क्षेत्रात गणपतीचं सवन करण्याची पद्धती आहे. तुमच्याकडे मला माहिती नाही, पण आमच्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात जरी वडे करायचे असले, पापड करायचे असले आणि लग्नात मुहूर्त करायचा असला तरी डाळीच्या पिठाचा किंवा अन्य पीठ टाकलेल्या भरड्याच्या गणपतीचा आकार देऊन त्याला कुंकू, हळद, सुपारी, गुळाचा खडा मांडून अभिवादन करण्याची पद्धती प्रथा आहे. शेतकरी सुद्धा तिफण धरत असताना गण्या गण्या गणपती आणि काम लागू दे सुती असं ग्रामीण भागातले म्हणतात. मग ते शेती प्रकरण असेल, कृषी विद्यापीठ असेल, किंबहुना एखादं सायंटिस्ट विचारवंतांचा हॉल असेल, त्या सगळ्यांना गणपती या देवतेला अनन्यसाधारण महत्व द्यावंच लागतं. आज आपला पहिला दिवस आहे. मलाही गरमतंय, असं काही नाही की मला स्वतःला मी एसी कूलर चालू ठेवलाय आणि तुम्हा सगळ्यांना गरमतंय. बिना आवाजाची काही सोय करता आली तर करा, आपण ते करूया. पण आता इकडे सगळी हे केमिकल कारखाने, जीएनपीटी, रेल्वे, गाड्या, प्रदूषण, कार्बाईन या सगळ्यामुळं कमालीची गरमाट उष्णता आहे. मी दिवसभर असा तिथे राहिलो की मला असं वाटलं की हिमालयात निघून जावं किंवा नर्मदेच्या तीरावर जाऊन पाण्यात बुडी मारावी. एवढं प्रचंड गरमत आहे. तुमच्या लेकरांची, माता भगिनींची, पोरांची, गावकऱ्यांची, परिसरातल्या लोकांची खरी खरी खासियत आणि किमयात मानावी लागेल. तुम्ही हे सगळेजण सहन करताय. श्रोते हो, गणपती या देवतेबद्दल खूप बोलावं तेवढं थोडंच आहे. जरा चिंतन करू आपण. गणपतीचं जे तोंड आहे ना, गणपतीचा जो आकार आहे ना, गणपतीचा जो भालक प्रदेश आहे ना, भालक प्रदेश कळतो ना, मध्य प्रदेश वेगळा, महाराष्ट्र प्रदेश वेगळा, हिमाचल प्रदेश वेगळा, पण याला भालक प्रदेश म्हणतात. भालक प्रदेश म्हणजे कपाळ. गणपतीचं कपाळ मोठं का? ज्याचं कपाळ मोठं तो विस्तीर्ण विचाराचा, व्यापक विचाराचा, बलदंड. काहींचं कपाळ मोठं असतं पण चाई लागून केस गेल्यामुळे. नाही कळलं तुम्हाला? काहींचं नैसर्गिकच कपाळ मोठं असतं, काहींचं केस गेल्यामुळं मोठं होतं, तो भाग वेगळा. गणपतीचं मुळातच कपाळ मोठं आहे. त्याचं कारण आहे गजस्य आननम. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख. गज म्हणजे हत्तीचा आनंद त्याला बसवलेल्यामुळं व्यापक आहे. आणि हत्तीची व्यापकता अशी आहे, गावात कुत्रे जर अंगावर भुंकले तर हत्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि डुलत आनंदात चलत राहतो. याचा अर्थ असा आहे, कुणी निंदा किंवा वंदा आपण आपल्या थाटा परमार्थ करावा. न डगमगता हा हत्तीकडनं घेणारा उत्तम गुण असल्यामुळे गणपतीचं कपाळ श्री गजाननाचं, त्या हत्तीचं कपाळ या गणेश मूर्तीला लावण्यात आलेलं आहे. बर, कपाळ मोठं झालं, त्याचे डोळे बारीक का? ज्याचे डोळे बारीक ना, तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं धूर्त सत्पुरुष. लाल बहादूर शास्त्रींचे आणि अटल बिहारीजींचे डोळे बारीक होते. ज्यांचे डोळे बारीक आहेत ना, ते सूक्ष्म चिंतन करणारे असतात. गणपती सूक्ष्माती सूक्ष्म देवता आहे. जर आपण पहा, चष्मा लागलेले काही लोक सुद्धा चष्मा असा वर करून बारीक डोळ्याने असं पाहतात आणि खडखड वाचून दाखवतात. मला सुद्धा चष्मा काढून काही अक्षर बारीक नजरेने पाहिलं तर ती टपोरी दिसतात. या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या पाहण्यात बारकावा असावा, सूक्ष्माती सूक्ष्मपण आपल्याला कळावं, कळा कळावी आणि कळा कुसरी कळावी. नाही कळलं? कळा म्हणजे ढोबळ नक्षी आणि कुसरी म्हणजे बारकावा. तो बारकावा कळावा यासाठी गणपतीचे डोळे बारीक आहेत. आपण कपाळ पाहिलं, गणपतीचे डोळे पाहिले. गणपतीचे कान मोठे का? कारण काय असलं पाहिजे जरा ऑब्झर्व करा. कान मोठे का? कान सुपाचा गुण तुम्हाला शिकवतायत. इकडे तांदळाचं बहुतेक पीक असतं भाताचं. आता प्रॅक्टिकली भात लावणाऱ्या, काढणी करणाऱ्या, त्याला सडणाऱ्या, पाखडणाऱ्या, कांडाकुटा करणाऱ्या किती राहिल्या मला माहिती नाही, परंतु त्या काळात सूप असायचं. धान्य हातात घ्यायचं, ते पाखडायचं, घोळायचं आणि फटकारायचं. म्हणजे आळी जाळी केर कचरा असेल ते टाकून द्यायचं आणि उत्तम धान्य संग्रहित करायचं आणि मग ते दळायचं, मग चाळायचं, मग तिंबायचं, मग शिजवायचं, भाजायचं आणि मग खायचं. सुपाचा गुण काय? चांगलं ग्रहित करा आणि नको ते त्यागा. शूर्पकर्ण कहा,
सुपाच्या आकाराचे आहेत ज्याचे कान, म्हणून गणपतीचं नाव पडलं शूर्पकर्ण. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, सुख करता दुःख हरता. आमचे वारकरी बुवा लोक समर्थांचे प्रमाण म्हणत नाहीत, त्यांना कविता चालतात, गाणे चालतात, पोवाडे चालतात, पण दासबोधात ते प्रमाण चालत नाही. का चालत नाही? देवाने त्यांचं भलं करावं एवढीच भावना व्यक्त करतो पुढे जातो. पण ते आरतीत असं म्हणाले, सुख करता दुःख हारता वार्ता वेगणाची. गणपती दुःखाची वार्ता आपल्याकडे येऊच देत नाही. सुख करता सुखाची वार्ता देतो. कान फटकारताना सुख करता दुःख हरता, दुःखाची वार्ता हरण करतो आणि सुखाची वार्ता देतो, म्हणून त्याचं नाव सुख करता आहे आणि त्याचं नाव शूर्पकर्ण आहे. आता कपाळ पाहिलं, डोळे पाहिले, कान पाहिले. आता गणपतीचं चिंतन करत असताना गणपतीची सोंड का, कारण काय? त्याला शुंडादंड म्हटलेलं आहे. शुंडादंड, दंड म्हणजे काठी. जशी अपराध करणाऱ्याच्या डोक्यावरती मारावी लागती, तसं अपराध करणाऱ्या पातकी लोकाला दंड देण्यासाठी गणपतीची सोंड म्हणजे शुंडादंड असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बर, ती भक्त सरळ नजरेनं आले तर गणपती सुमुखश्च म्हणजे चांगल्या स्वभावाचा, चांगल्या नजरेचा, प्रेम देणारा. सु म्हणजे चांगल्या मुखाचा, त्याचं नाव सुमुखश्च. आता ग्रामर इथे टिट फॉर टॅट. गीता सांगते, यथा माम प्रपद्यन्ते सांस्तथैव भजाम्यहम. तुम्ही सरळ आला तर गणपती सरळ, तुम्ही क्रॉस झाला तर त्याची सोंड वाकडी, सरळ आला तर सुमुखश्च, वाकडे झाला तर वक्रतुंड. वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंड. सरळ आला तर मी सरळ, चुकला, क्रॉस झाला, पिला, धाब्यावर गेला, पबवर गेला, ऍक्सिडेंट केला, नाही कळलं? पुण्याचं प्रकरण ऐकलं नाही, मीडियाला अपडेट नाही तुम्ही लोक. चालू आहे सध्या. मग आरोप प्रत्यारोप, मग रक्तलघवी, मग रिपोर्ट, मग त्यातला बदल, फेरबदल, द्रव्य, मग सगळ्यांचे सस्पेंड, मग कारवाई इत्यादी प्रकरण आहेत. गणपती म्हणतोय, माझ्याकडे सरळ आला तर मी सरळच आहे, पण वाकडे झाला तर मग मी खतरनाक आहे. माझं दुसरं नाव आहे महाकाय. मग मी विराट रूप धारण करतो, मग कुणालाच घाबरत नाही. आपण सोंडेचंही चिंतन केलंय. गणपतीला एक दात का? कधी ऑब्झर्व केलंय तुम्ही? एक किडला होता, काढला होता, गोड खाल्लं होतं, हालत होता, चांदी भरली होती, सिमेंट टाकायचं होतं, नाही. याची फार मोठी कथा आहे, प्रदीर्घ कथा आहे. परशुरामाचं चरित्र या कथेत सांगावं लागेल तुम्हाला. आणि कोकण प्रांताचा परशुराम या देवतेचा जवळचा संबंध आहे. ते प्रकरण असं आहे, भूभारतीय करण्या सुफला जयानी, तोडून दुर्गम कडे गिरीचे बलानी, केली विमुक्त सरिता बहु नीरदाजी, त्या वंदने परशुराम पदास माझी. परशुरामजी परशु खांद्यावर घेऊन, जटापाश आणि लंगोटी लावून हिमालयात प्रवेश करत असताना कैलासात अशोका कुमारी पार्वतीची कन्या, षडानन म्हणजे कार्तिक स्वामी पुत्र आणि धाकट्या क्रमांकाचे गणपती, हे तिघ लेकर खेळत असताना गणपतीनं आपल्या वडिलांचं, शंकरांचं त्रिंबक चाप धनुष्य गाडी गाडी म्हणून दोन पायाच्या मध्ये धरलं आणि काठी लेकर फिरवतात खेळत असताना तसं खेळणं केलं. हे प्रकरण परशुरामजीला महाराज सहन झालं नाही. परशुरामजींचं जीवन आहे शापादपी शरादपी, रागावले आले. क्षमा नावाचा गुण ब्राह्मण्याचा आहे आणि राग येणं हा गुण क्षात्र तेजाचा आहे. कारण परशुरामजींची जी आई आहे ती क्षात्र तेजाची रेणू राजाची कन्या रेणुका आहे आणि वडील त्यांचे ब्राह्मण जमदग्नी आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय हा नात्याचा मिलाप तेव्हा जर त्यांचा असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, हा एक चिंतनाचा विषय आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते कधी क्षमा करतात तर कधी रागावतात. परशुरामजी आले, डोळे लाल बुंद झाले होते स्फुलिंगासारखे आणि केस विस्फुरलेले होते. राग आला आणि म्हणाले, ए तू कोण आहेस? त्याने सांगितलं, ओ बुढे बाबा, माझं नाव गणेश आहे. तू रे? मी षडानन आहे. ती
अशोका कुमारी आहे. कोणाचे लेकर आहेत? पार्वतीचे. पिता कोण? भगवान भोले बाबा. अच्छा, मग लाजा वाटत नाही? भगवान शिव माझं इष्ट आहे आणि माझ्या इष्ट देवतेच्या कुठल्याही उपकरणाला हात लावणं मला आवडणार नाही. कल्पना करा, माझ्या समोर चरणपादुका मांडल्या, मला हार घातला आणि चरणपादुका बाजूला मांडल्या, मला आवडेल का ते? नाही. स्त्रीला हळदी कुंकाला बोलवलं, तिच्या हातात साखर दिली, साडी चोळी दिली, पण आड घातली, लेकरू कडेवर आणू नको, जमेल का? बोला बोला बोला. नाही. ते प्रेम तेवढंच असतं. तसं शंकर आणि शंकराला आवडणाऱ्या प्रत्येक पदार्थावर माझा जीव आहे आणि त्रिंबक चाक धनुष्याला घेऊन ते गणपती गाडी गाडी म्हणून खेळतायत. राग आला, परशु फिरवला महाराज आणि राग राग फेकून मारला. गणपतीने उडी मारली बॉल घेणाऱ्या विकेट किपर सारखी आणि तो परशु दातावरती येऊन पडला. एक दात तुटला. ते स्कॅन केलं, ऑब्झर्व केलं. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे श्री माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि ते म्हणाले, एके हाती दंतू स्वभावताची खंडितू. ऐका ना, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ही मोठी फिलॉसॉफी आहे, पण कॅमेरे वगैरे शूट होतं आणि इंडियन ऍक्ट पेनल कोडच्या घटनेमध्ये काही गोष्टी खऱ्या असल्या तरी प्रतिबंध करणाऱ्या आणि कारवाई होणाऱ्या असतील तर आपण त्या बोलू नये. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. कीर्तन प्रवचनकारांना जेवढा काळ चांगला आलाय तेवढाच इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे भयाचा पण आलाय, याच्या जाणीवा आपल्या सगळ्यांना असल्या पाहिजेत. प्रिंट मीडिया एका दृष्टीने परवडला, परंतु हा प्रत्यक्षदर्शी जो चलचित्रकरणाचा प्रकार आहे तो अत्यंत घातक असल्यामुळं काही गोष्टी आपल्याला अभ्यासात माहिती असल्या तरी सांगू नयेत असा काळ आहे. त्याला प्रायव्हसी ठेवावी, मोबाईल काढायला लावावेत आणि एकांतात खोलीत काही चिंतन सांगावेत, असा काळ श्री महाराज सध्या आलेला आहे. तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. सर्वम क्षणिकम क्षणिकम जगत, हे जगत शून्यवत आहे अशा मताचं खंडन करण्यासाठी जणू दात तोडला असा त्याचा अर्थ ज्ञानोबराय तुमच्या माझ्या समोर मांडतात. एवढा अर्थ आपल्याला घेता येईल. गणपतीचं नामकरण झालं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी यावर अभंग लिहिला आणि ते म्हणाले, विघ्ने निवारी क्षणात आणि नाव त्याचे एकदंत. जसं तृण आग्ने मिळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. समजा गवतांच्या खूप गंजी आहेत, ढीग आहेत, लावलेले आहेत, पण एकाच काडीनं सगळं गवत जसं भस्मसात होतं तसं करोडो पाप केले असले तरी आणि करोडो विघ्न आडवे आले तरी गणेश या देवतेचं स्मरण जर एकदंत म्हणून केलं तर विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. आपण स्टेप बाय स्टेप आलो बर का. कपाळ पाहिलं, डोळे पाहिले, सोंड पाहिली, दात पाहिला, कान पाहिले. आता आपण आलो आहोत गणपतीला 4 हात कशासाठी आहे? 4 हात म्हणजे अपौरुषेय 4 वेद आहेत. रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. व वेदच का? त्याचं कारण आहे वेदाहा सर्व हितार्थाय. वेद सगळ्या जगाचं हित इच्छितो. वेदोखिलो धर्म मूलम नाही श्रुती परोती माऊली या जगा. ज्ञानोबरा वर्णन करतात. काहींना कळत नाही, त्यामुळे काही लोक वेदू अति कृपणू जाहला आणि त्रयवर्णाचे कानी लागला या ओळीवरती भर अधिक देतात आणि वेदाची निंदा नालस्ती टीका करतात. पण आदरणीय महाराज वेदाची निंदा करणाराला संतांनी खडसावले आणि संत असं म्हणाले की वेद बाह्य लंड बोले तो पाखंड त्याचे काळे तोंड जगा माझी. म्हणजे वेदाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर अशा माणसाचं तोंड आपण पाहू नये. तो या परमार्थाला लायक नाही, त्याच्या संगतीत आपण राहायचं नाही. वेद आत्मकल्याण करतो म्हणून गणपतीचे 4 हात रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहे. रघुवेद प्रज्ञान घन अशा प्रकारचा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धिप्रदाता आहे, ज्ञानकोश आहे. यजुर्वेद कर्मप्रधान अशा प्रकारचा आहे. अशा भिन्न भिन्न वेदाचं चिंतन आपल्याला 4 हाताचं करता येईल. गणपतीच्या हातात मोदक का? मोदक कशासाठी आहे?
प्रकर्षेण मोदः इति प्रमोदः. मोद शब्दाचा अर्थ आनंद. मोद शब्दाचा अर्थ सुख. सुख. मला सांगा, मोदकात जर तिखट भरलं असतं, काळं मसाल्याचं किंवा हिरव्या मिरच्या कुटल्या असत्या, चवीपुरतं मीठ टाकलं असतं आणि मोदकात ते भरलं असतं आणि प्रसाद वाटला असता, तर प्रसाद घेणाराला खाल्ल्यावर आनंद वाटला असता का तोंडाची आग झाली असती? आग झाली असती. तिथे गुळाची गरज आहे. गुळच का? ज्याच्या शरीरात हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, विज्ञान सांगतं शेंगादाणे, फुटाणे आणि गुळ खाल्ल्यावर हेमोग्लोबिनचं प्रमाण लेव्हलला येतं. त्यामुळे गणपतीच्या हातातल्या मोदकात गुळ आहे, गुळ गोड आहे आणि गुळ आनंद देतो. शुगर एवढा प्रॉब्लेम साखरे इतका तो करत नाही. त्यामुळे मोद आनंद देणारा असल्यामुळं गणपतीच्या हातात मोदक आहे. अजून एक चिंतन आहे, अद्वैत वेदांत सिद्धांत मोदकू असं म्हटलेलं आहे. तो द्वैताचा नाश करून अद्वैताचं ब्रह्मज्ञान प्रतिपादन करून आनंद देणारा असल्यामुळं गणपतीच्या हातात मोदक आहे. गणपतीचं पोट मोठं का? काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी काही आपल्या वाड्यातली प्लॉट समोरची माती खाल्ल्यामुळं, लिव्हर प्रॉब्लेम झाल्यामुळं गणपतीचं पोट फुगलंय, सुजलंय, सोनोग्राफी करायची पाळी आली, मग स्कॅनिंग केलं आणि मग सर्जरी ठरली, तरी पोट ते राहिलंच नाही, किंवा किंवा वात प्रकरणामुळं अंग फुगलेलं आहे म्हणून त्याचं पोट मोठं आहे, असा त्याचा काही अर्थ आहे का? किंवा त्यांनी सिमेंट खाल्लंय, चारा खाल्लाय, भारतातल्या स्टीमा खाल्ल्यामुळं भारताच्या स्टीमा गिळून गिळून बर का त्याचं पोट मोठं झालंय, असा काही त्याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. किंवा भात खाल्ल्यामुळं फुगलंय, असा काही त्याचा अर्थ आहे का? अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे, याला एक पाठीमागा अर्थ आहे. समजा मुलगी आपली नांदायला गेली, ऐकता ना तुम्ही सगळेजण, मुलगी आपली नांदायला गेली, 6 महिने सुखात गेले आणि 7व्या महिन्यात सासूचे आणि मुलीचे शाब्दिक भांडण झाले. पोरीनं प्रपंच सोडला, बॅग उचलली आणि तडकाफडकी निर्णय घेऊन माहेरात आल्यावर आईने विचारलं, बाळा फोन नाही, संपर्क नाही, पत्र नाही, अंतर्देशी नाही, काही संदेश नाही, अचानक तू कशी आलीस? पोरीने उत्तर दिलं, आई काय करू, मला खाटकाला देऊन कापलं असतं तर परवडलं असतं, एखाद्या पर्वताहून एखाद्या दरीत लोटला असतं तरी परवडलं असतं, पण एवढे खतरनाक माणसं असतील असं मला आरंभाला वाटलं नाही. आई मी इथे मरेल पण तिकडे जाऊन मी राहणार नाही, तुमचे शिळे तुकडे खाईल, प्रपंचातले काम करू लागेल, पण मी तिकडे जाणार नाही. आई समजून सांगते, बेटा असं नसतं, जिथलं कुंकू लावलंय तिथे तुला जावं लागेल. जरा माझा आई राग कमी कर, 4 दिवस राहा, मी आणि तुझे बाबा तुला तुझ्या सासूरवाडीला सोडवायला येतो. 4 दिवस तोटले. 5व्या दिवशी स्वयंपाक केला, पूर्णावरणाचं केलं, साडी चोळी केली, तिला 2 सोन्याचे मणी केले, एक बॅग घेतली, पुरीच्या डोक्यावर पदर दिला आणि बाई तुला आम्ही सोडवायला येतो म्हणून आई वडील गेले. आणि पोरीच्या सासूनी त्या पोरीला पाहिल्यावर राग राग पदर खोवला आणि ती आतल्या रूम मध्ये निघून गेल्यानंतर बैठकीत मुलीची आई हात जोडून बसली होती आणि सासूबाई आल्या आल्या, विहीनबाई आल्या आल्या, मुलीची सासू आल्या आल्या, आईने पदर पसरला मुलीच्या आणि ती म्हणाली, हे पहा, माझ्या लेकराकडनं काही चुकलं असलं ना तर पदरात घ्या आणि तिच्या अपराध पोटात घ्या. कथा संपली. भक्तांचे अपराध पोटात घेणारी जगाच्या पाठीवरची एकच देवता आहे. लंब आहे उदर ज्याचं, असा जो तो लंबोदर. गणपतीचं पोट मोठे, याचा अर्थ असा, क्षमा अपराध सहन करणारी देवता असल्यामुळं गणपतीचं पोट मोठं आहे. गणपतीची कंबर छोटी का? कधी चिंतन केलंय तुम्ही? जरा पहा तुम्ही, सिंहाची आयाळ मोठी असते, सिंहाची छाती मोठी असते, पण सिंहाची कंबर बारीक असते. ज्याची कंबर बारीक आहे ना तो चप्पलख गतीचा, जंप घेणारा, आक्रमक, दुष्टांचा पाडावा करणारा, न डगमगणारा, न भिणारा, खालच्या दरीतून वरच्या टेकडीवर, वरच्या टेकडीतून खालच्या खोल दरीत उडी मारणारा, आक्रमक पवित्रा असलेला
हा मानसशास्त्रीय अर्थ आपल्या समोर मांडतो आहे. गणपतीची कंबर लवचिक आणि बारीक आहे. एका एका अंग प्रत्यंगाचं चिंतन मी आपल्या समोर करत आलेलो आहे. त्याने कंबरेला कडदोरा, सोन्याची साखळी, चांदीची साखळी, किंबहुना काही एखादं उपवस्त्र न बांधता गणपतीनं नागच बांध दिलाय. ज्ञानोबाराय वर्णन करतात, विषकी आहारी पडे. ज्ञानघनता आपल्या अंगी असल्यानंतर विष सुद्धा आपल्याला पचवता येतं. वाहन उंदीर आहे आणि कंबरेला नाग आहे. नीट चिंतन करा. म्हणजे गणपतीकडे जाताना हा संदेश आपल्याला शिकावा लागेल. दोन वैर विसरून भिन्न भिन्न जीव गणपतीच्या दरबारात एकरूप राहतात. गणपतीच्या दर्शनानं आपल्याही प्रपंचातलं, आपल्याही परमार्थातलं, आपल्याही व्यवहारातलं, आपल्याही सामाजिक कार्यातलं उंदराचं आणि सापाचं वैर समाप्त व्हावं, हा गणपतीचा संदेश आपल्याला मानसशास्त्रीय घेण्यासारखा आहेच. यातील मात्र शंका नाही. गणपतीचं शरीर सगळं मोठं आहे, पण पाय बारीक आहे. ज्याचे पाय बारीक आहेत ना, तो चिरस्थिर विचाराचा असतो. नाही कळलं तुम्हाला? चिरस्थिर म्हणजे तो असा काल परत्वे पाहिजे तसं बदलत नसतो. आपला सिद्धांत न डगमगू देता, न हलू देता आपल्या विचारावरती आरूढ असतो. म्हणून पहा, मोठा अँगल वाकवता येतो, पण छोटा रॉड जर 1.5 फुटाचा हातात घेतला तर तो अँगल वाकवता येत नाही. मोठेपण घातक आहे, छोटेपणच चांगलं आहे. लहानपण देगा देवा, हा प्रमाणाचा भाव गणपतीच्या पायाला आपल्याला मांडता येईल. गणपतीच्या पायात वाळे आणि त्या वाळ्यांचा अर्थ शूद्र घंटिका, म्हणजे पापकृत्य देव न आवडणारे, देव न मानणारे, ग्रंथाची पूजा न करणारे, गंध न लावणारे, शिंडी ठेवणाऱ्याला विरोध करणारे, असे जे अपभ्रष्ट फ्रॉडी करप्टेड लोक आहेत, अशा विचाराची पायमल्ली करावी असा अर्थ त्याच्या शूद्र घंटिका तुम्हाला मला सूचना देतात. गणपतीच्या कंबरेला, अंगाला गुंडाळलेला कद, सोळ, पिवळ चुटुक रेशमिका. त्याचं कारण रेशमात सुटसुटीतपण आहे, तो अडकत नाही, त्याची गाठ बसत नाही. आपलं जीवन सुटसुटीत असावं, गाठी नसाव्यात. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यंते सर्व संशयाः. म्हणजे काय, एक अभंग आहे आणि प्रमाण आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. एक प्रकरण सांगतो. लाकडातली गाठ काढताय, ऐकताय ना? वेल्डिंगची गाठ संधात्याला, वेल्डरला वितळता येईल. सिमेंटाची गाठ एखाद्या उपकरणानं फोडता येईल. ब्रेन ट्युमरची गाठ एखाद्या डॉक्टराकडनं काढता येईल. कॅन्सरची गाठ बाजूला ठेवता येईल. पोटात गर्भाशयाजवळ झालेली गाठ किरेटिंग किंवा सर्जरीने काढता येईल. परंतु पिठल्यातली गाठ वितळता येईल. पण आतल्या गाठीवाल्यांचं काय करायचं? नाही कळलं तुम्हाला? या आतल्या गाठी वितळण्यासाठीच आदरणीय श्री महाराजांनी त्यांच्या पवित्र आश्रमात हा ज्ञानाचा सत्संग सोहळा ठेवल्यामुळे श्रवणानं अनेकांच्या मनातल्या गाठी शिथिल व्हाव्या, हा त्याचा अर्थ आहे. रेशमाची सूट गाठी. बर, पिवळाच का? त्याच्यात आवाज अचानकच कमी झाला. ऐका ना स्पीकरवाले, हॅलो, माझ्याकडे पहा, थोडा आवाज कमी. पिवळा पितांबर का? बरोबर, आला लेवल. पिवळा पितांबर का? त्याचं कारण आहे, पीत आहे अंबर, असा जो तो पितांबर. लक्ष्मीची प्राप्ती ज्यांना अपेक्षित आहे. नाही कळलं? लक्ष्मी म्हणजे स्त्री असा एक अर्थ आहे. लक्ष्मी पत्नी असा एक अर्थ आहे. नारायणाची अर्धांगिनी लक्ष्मी असा एक अर्थ आहे. आणि हिरणमयी म्हणजे द्रव्य म्हणजे लक्ष्मी असा एक अर्थ आहे. तर ज्यांना द्रव्य, संचय, प्रेम, घर, आनंदात चालावंसं वाटतं, त्यांनी पीत कपडे घालून, पीत म्हणजे पिऊन नाही, पिवळे कपडे घालून भगवतीची उपासना करावी. महाराज, मला तुमच्याकडे आल्यावर या मूर्ती वगैरे पाहिल्या मी, परंतु तुम्ही जी जगदंबेची
मूर्ती साकारली ना, आल्या आल्या एंट्रीच्या त्या हॉलमध्ये त्या जगदंबेला पाहून एक अर्धा तास निस्तब्ध आणि शांत होतो. म्हणजे मला तिच्या दर्शनानं अंतःकरणात एक लख्ख प्रकाश पडला, अंगावर रोमांच उठले, घामाने अंग भिजलं आणि कंठ माझा गदगद झाला. एवढं सुंदर स्वरूप तुम्ही ते साकारले. मी राधेला सुद्धा विचारलं, अगं पूजा तू करतेस का ते करतात? ती म्हणाली, लालाची पूजा मी करते आणि जगदंबेची पूजा ते करतात. म्हणूनच मी तिला म्हणालो, तू सुखात आहेस. नाही कळलं? लालाची पूजा ती करते आणि जगदंबेची पूजा हे करताय, म्हणूनच राधा सुखात आहे, हा त्याचा अर्थ आहे. ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी वाटत असेल, लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभा. अच्युत म्हणजे नारायण, वल्लभ म्हणजे पती, त्याची अर्धांगिनी पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती. ती लक्ष्मी तुम्हाला मला प्राप्त व्हावी अशी वाटत असेल तर त्या प्रसंगाला त्या त्या नक्षत्राला पिवळे कपडे घालावे लागतात. साडी, ब्लाऊज, पदर माझे, तुमचे, सगळ्यांचे त्या पिवळ्या कपड्यांचा इफेक्ट आहे. आणि त्या पिवळ्या कपड्याच्या रंगसंगतीनं तिला आळवावं लागतं. लक्ष्मी प्राप्त होते. तुम्ही माझ्याकडे तर या, प्रदक्षिणा तर मारा. गणपती पिवळ्या पितांबरातून तुम्हाला संदेश देतो आहे. दुसरा एक अर्थ आहे, पीत पितांबर म्हणजे सूर्य किरण मावळत असताना, उदयाला येत असताना त्याच्या लख्ख प्रकाशानं हिरव्या गवतावरती सोनं अंथरल्याचा भास होतो. जरा नीट पहा, ऑब्झर्व करा तुम्ही. उदयाला येताना आणि अस्तमानाला जाताना. याचा अर्थ असा आहे, सोनं जसं पवित्र आहे तसं तुमचं माझं जीवन पवित्र असावं, हा चौथा अर्थ. आणि पाचवा अर्थ असा, पीत पितांबर म्हणजे विद्युल्लता. विद्युल्लता म्हणजे MESEB, ऊर्जा, व्होल्टेज, संप्रेक्षण. बटन टाकलं की मर्क्युरी व्हेपर लॅम्प लागतो आणि मंडपात लख्ख प्रकाश पडतो. तसं गणपतीला प्रदक्षिणा मारल्या रे मारल्या की तुमच्या माझ्या जीवनात ऊर्जा प्राप्त होते, अंधकार संपतो आणि लख्ख प्रकाश पडतो. यासाठी गणपतीला पीत पितांबर असून प्रदक्षिणा माराव्या लागतात. गणपतीला दुर्वा का आवडतात? दुर्वा 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 पण लक्षात येत नाही. हरळी हरळी दुर्वा कशासाठी वाहतात? दुर्वा त्याचा मंत्र आहे, कांडात कांडात प्रवहती. तो वाहावा लागतो. दुर्वा, अद्रक, बटाटा आणि राताळ नावाचा एक पदार्थ, हे शांत स्वरूपाचे. आरंभाला आग वाटते पण ते शांत करतात. त्या रामदेव बाबांचा एक ड्रॉप आहे, त्यात कांद्याचं पाणी आहे, लसणाचं पाणी आहे, मध आहे आणि अद्रक आहे. डोळ्यात टाकलं की आरंभाला आग होते पण नंतर डोळे शांत गार पडतात. गरम पाणी डोळ्यातलं निघून जातं आणि डोळ्याला मग आनंद प्राप्त होतो. चला, मी त्यांच्या कुठल्याही युनिटचा प्रचारक नाहीये, पण जे आहे ते फक्त कळण्यापुरतं तुमच्या कानावर घालून ठेवलेलं आहे. श्रोते हो, मोठी कथा आहे. अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर जसा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. महाभारत ऐका. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग, पांडवाची कुलोत्पन्न स्त्री उत्तरेच्या गर्भावर प्रयोग केला. तद्वत सिंदुरासुर नावाचा दैत्य या ऑल वर्ल्ड मध्ये, जगात फारच विचित्र वागत होता आणि त्याला संपवण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण सिंदुरासुर कुणाचं ऐकतच नव्हता. तो लालबुंद दिसत असायचा, लाल म्हणून त्याचं नाव सिंदुरासुर ठेवलेलं होतं. त्याने सूक्ष्म रूप धारण केलं. किती? मायक्रोस्कोपीतनं दिसणार नाही एवढं सूक्ष्म रूप धारण. बघा, काही लोकांचे डोके दुखतात पण MRI CT स्कॅन करूनही डोक्यातला प्रॉब्लेम कळत नाही, तरी त्यांना त्रास होतोच. तसं काही जंतू असेल की ते दिसतच नाही पण असतात. उदाहरणार्थ स्पीकर वाल्याला विचारा, हा जो माईक सेट केलाय याला जाळी आहे, समोर छिद्र आहे, त्या छिद्र्यात वक्ते किती बोलले असतील या माईकवर याचा अंदाजच नाही. कितींच्या ओठाचा स्पर्श झाला असेल, कितींची थुंकी यात गेली असेल, किती किती सूक्ष्म जंतू त्यात असतील. त्याच्यावर काही ब्रशनं लिक्विड टाकून त्याला वॉश आपण करत नाही आहोत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग त्यातले जंतू जसे आपल्याला कळत नाहीत, आवाज ऐकायला गोड वाटतो, वक्त्याला मोठा आवाज असावासा वाटतो, परंतु माईक जवळ जायचं नाही
राखावी बहुतांच्या अंतरे, भाग्य येते तदनंतरे. तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले होते. मला म्हणाले, मूर्खा उठ, शांतपणा करतोस, फार माझा आलाय काय? माझ्या अंगाला घाम फुटला. महाराज माझ्या समोर उभा राहिले. मी भ्यायला लागलो. मन माझं घालून गेलं. अंगाला थरकाप सुटला. भली पहाट झाली होती. 4 ब्राह्मण मुहूर्ताचे वाजले होते. हात जोडलेने विनम्रतेने नमस्कार केला. महाराज मला म्हणाले, निर्लज्जा, माईकच्या जवळ जात जाऊ. म्हणलं का? एरती माईत दुःखाची जनन. विनोद पण कळत नाही मला. थोडा हसा ना मला. किती सूक्ष्म जंतू आहेत याचा अंदाज लागत नाही. जंतूंचा इफेक्ट कसा असतो हे कोरोना काळात 2019 आपण सगळ्यांनीच भोगल्यामुळं किती वेळेला हात धुतले आपण, किती वेळेला डेटॉल लावलं, किती वेळेला आपण लिक्विड हातावर टाकलं, किती नॅपकिन स्वच्छ केल्या, उन्हात किती बसलो, ज्याचा त्याचा विचार जे तेच करा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. सिंदुरासुराचं वागणं चांगलं नव्हतं. सूक्ष्म रूप धारण केलं आणि पार्वतीच्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केला. जसं एवढं लॉक कुलूप हल्ली चोरांच्याकडे कटर निघाले म्हणे, एवढंच कटर आहे, त्याला मोठी मशिनरी, त्याला मोठं मोटर लावण्याची गरज नाही, त्याला सप्लाय घ्यायची गरज नाही असं म्हणतात. असं केलं की चर्रकीने रॉड कापला जातो, लॉक तुटल्या जातो असं म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? तसं त्या काळात किती सूक्ष्म उपकरण असतील. जर आता एवढी आहेत तर तो गर्भात शिरला आणि बाळाच्या शरीराचे तुकडे सिंदुरासुरानं केले. ऐकताय ना? आणि ते तुकडे पाण्याच्या प्रवाहात टाकले. आजही नर्मदा नदीला गेल्यानंतर लाल गोटे, लाल दगड, लाल पाषाण आपल्या ज्या हाताला येतात त्याला नर्मदा गणपती म्हणावं. सोन्याच्या, चांदीच्या, पितळाच्या, पंचधातूच्या, पाषाणाच्या, स्फटिकाच्या, वैडूर्याच्या आणि प्रवाळाच्या गणपतीपेक्षा नर्मदेत सापडलेला ओबड दोबड न कोरलेला, डिझाईन नसलेला साधा खडा हा गणपती मानावा. कारण सिंदुरासुरानं त्याचे तुकडे करून फेकल्यामुळं नर्मदेतले सगळेच पाषाण लालबुंद झाले. अशी कथा माझ्या जीवनात अभ्यासण्यात आलेली आहे. म्हणून नर्मदा गणपतीला महत्व आहे. तुमच्याकडे देवीच्या समोर चांदीमध्ये जलधारित जे लिंग मांडलंय ना ते नर्मदा लिंग आहे. लिंग ज्योतिष स्वरूप आहे. उल्कापात झाला तेव्हा ब्लास्ट झाला या पृथ्वीवरती आणि मग त्या पाषाणानं लिंगाकार धारण केला. त्या लिंगाला, शाळीग्रामाला, नर्मदा गणपतीला स्थापना करण्याची गरज नसती, मंत्राची गरज नसती, यज्ञाची गरज नसती, ब्राह्मणांना बोलून संकल्प सांगण्याची आवश्यकता नसती. ते स्वयंभू असतात. त्यामुळे त्याला नमस्कार करावा, त्या देवता प्रसन्न होतात. असे नर्मदे गणपती तयार झाले आणि काही 8 महाराष्ट्राच्या पातळी पडल्यामुळं अष्टविनायक नामकरण त्यांचं करण्यात आलं. पण सिंदुरासुराचा स्पर्श झाल्यामुळं मोठी कथा भागवतात. प्रल्हादाला सांभाळण्यासाठी भगवंतानं नरसिंह रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूला फाडल्यानंतर त्याच्या हाताची आग झाली. ती आग शांत व्हावी म्हणून औदुंबराच्या झाडाला आलिंगन दिलं. गुंबर कळतोय ना? आणि देवानं नख त्यात रोवले म्हणून भगवंताच्या हाताची आग शांत झाली. पण ते विष त्या औदुंबरात गेलं. औदुंबराचं हिरवं फळ कच्च भाजी करून खाण्यास चांगलंय, पण ती पिकल्यानंतर फोडलं की त्यातून लाखो किडे बाहेर पडतात. हा इन्फेक्शन इफेक्ट प्रकार आहे. लक्षात कळत नाही विज्ञान आपल्याला, हे सूक्ष्म प्रकरण आहे. तद्वत गणेशाला इन्फेक्शन झालं. एक तर मस्तकहीन बाळ ते जन्माला आलं आणि आग व्हायला लागली. मग महिष नावाचा राजा होता. महिष राजाला शाप होता आणि मग त्याचं मुंडक तोडलं आणि ते पार्वतीच्या पुत्राला जोडलं. एक कथा. आणि दुसरी कथा, सगळे जगातले देव पार्वतीचं बाळ पाहायला आले. शनी आला नाही म्हणून पार्वतीला राग आला आणि ती म्हणाली, नवग्रहात स्वतःला तू शहाणा समजतोस काय? तुला वाटतं तरी काय? मी गौरी आहे, मी पार्वती आहे.
तू काय समजतोस? घमेंड झाली काय? तुला देखवत नाही काय? माझं पोरग पाहू वाटत नाही काय? राग आला पार्वतीला. शनीनी मान खाली घातली होती. नाविलाज झाला. तिने सांगितलं, मैया मला तुझ्या पुत्राकडे पाहायला लावू नकोस, माझी नजर चांगली नाहीये. काय होतं नको पाहायला लावू, पाहिल्याशिवाय राहायचं नाही, तुला माझा पोरग देखवत नाही. शब्द लागले. शनीनं बाळाकडे पाहिलं आणि गणपतीचं तोंड गळून पडल्यामुळे, तुटून पडल्यामुळे गणपतीला गज म्हणजे हत्तीचं तोंड लावलं. पण आग शांत होत नव्हती सर्जरीमुळे. नाही कळलं? ऑपरेशन नाही कळलं? टाकी दिल्यावर आग होती की नाही काढता? आगच होती. नखाला ब्लेड लागली तर आग होती की नाही? दात घासताना नख हिरड्यांना लागला तर आग होती की नाही? कल्पना करा. स्वयंपाकाची भाजी करताना तुम्हाला केवढे अनुभव आहेत. भाजी चिरताना कधी कधी कापून जात. या बिचाऱ्या किती कष्ट करून आपल्याला खाऊ घालतात, व त्याची किंमतच आपल्याला कळत. त्या मोठ्या पवित्र अंतःकरणाच्या त्या भगवती स्वरूप आहेत. त्याच राधा आहेत, त्याच मीरा आहेत, त्याच अरुंधती आहेत, त्याच लोपामुद्रा आहेत, त्याच गार्गी आहेत, त्याच मैत्री, त्याच अहिल्या, त्या जिजा आहेत. तुम्ही सर्वजणी भगवती स्वरूप आहात, राधा स्वरूप आहात. दाह सहन होत नाही, आग सहन होत नाही. पखावश कंटिन्यू वाजवला तर फोड येतो, बोट फुटतात, रक्त निघतं, पट्ट्या लावाव्या लागतात. आग होती की नाही? आणि स्वयंपाकात जेवताना मीठ पाणी लागल्यावर काय गार वाटतं काय? आगच होती की नाही? आग होती. गजाननाच्या अंगाची दाह आग व्हायला लागली. म्हणून त्या काळातल्या चरकांच्या सारख्या ऋषींनी निर्णय दिला की हरळी नावाचं गवर देवाच्या अंगावर टाकल्यानंतर दाह उष्णता शांत होते. म्हणून गणपतीच्या डोक्यावरती हिरव्या दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. गणपतीचं वाहन उंदीरच का? तुम्हाला कंटाळा आला का सगळ्याला? चतुर्थी करताना गणपती कळावा यासाठी स्वतंत्र चॅप्टर, विषय प्रबंध, एक स्क्रिप्ट तुमच्या समोर मी घेऊन स्वतंत्र आलेलो आहे. स्पेशल विषय गणपती. श्रोते हो, उंदीरच का निवडला? गणपती सारख्या बलदंड देवतेनं एखादा उंट, एखादा घोडा, मोठं जिराफासारखं वाहन निवडायला हवं होतं. उंदीरच का? त्याचं कारण आहे, उंदीर चांगला, उंदीर स्वैराचार्य, उंदीर फ्रॉड करणारा, उंदीर इकडनं तिकडं पळवणारा, उंदीर चांगल्या घरांना छिद्र पाडणारा. आणि हे लौकिकातलं बांधकामाचं, मातीचं, सिमेंटाचं घर सोडून द्या, कुडाचं, कुट्टीचं, धाब्याचं नाही. देह नावाचं गाव आहे आणि याच गावातल्या प्रत्येक सदस्यांना छिद्र पाडून त्रास देणारा विकारी उंदीर आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. या उंदिरांनी या देह गावाला छिद्रे पाडलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून या गावाला सैराट करून टाकले. ऐकताय ना? विदाऊट परचा, विदाऊट आर्च. हे गाव सगळं फ्रॉडी झालंय, छिद्र पडलेत. आता हे गाव नीटनीटकं तुम्हाला करायचं असलं किंवा हवं असं वाटत असेल तर असं नको तसं वागणाऱ्या उंदीराला जर लगाम नाही घातला, गळ्यात दोर नाही टाकला तर असाच हा फ्रॉडी वागेल. गणपतीच्या लक्षात आलं, हा चांगला नाही. छिद्रेश बहुला अनर्था भवंती. छिद्र पडणं चांगलं नाही. इकडचं धान्य तिकडं जातं, इकडचं धान्य इकडं येतं. हा जुना इतिहास आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारा. असं वागणं चांगलं नाही म्हणून उंदीराला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. मला वाटतं आज गणपती या स्वतंत्र दैवतेचा चॅप्टर आपण अभ्यास दिलाय. तुम्हा सगळ्यांना खूप गरमलंय, बादलच्या बाजूला पंखे आहेत आणि मी एवढा आवाज सहन केलाय, याचा काही त्रास मला अजिबात झाला नाही. तुम्हाला तर काही हवाच लागत नाही तरी तुम्ही तिथे बसलात. या सगळ्यांना भाऊ कदमाची आठवण झाली असेल, चला हवा येईल. पण छान झालं, मस्त झालं. आपल्याला यापेक्षा अधिक गर्दीची आवश्यकता नाही, मीडिया तंत्राची गरज नाही, बॅनरबाजी पण नको. मी वैयक्तिक पर्सनल आपल्या पोराकडे जावं, आश्रम पहावा, कौतुक करावं, किती लोकांना जोडलंय, किती लोक रिस्पेक्ट देतात, कशी दिंडी काढतात, किती लोकांचं प्रेम आहे, हे सगळं ऑब्झर्व करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे. आज स्वतंत्र गणपती नावाचं प्रकरण तुमच्या समोर मी मांडलं दिलंय. अजून एक प्रकरण तुमच्या समोर नवीन घेऊन येतो. तोपर्यंत एक गणपतीवरच भजन तुम्हाला येत असेल तर म्हणा,
बाकीचं नको काही, जो विषय चालू आहे तेवढंच मनात, बाकी काही नको. संत प्रकरण नको, नाम प्रकरण नको, गणपती बद्दलच नको. ओंकार प्रधान रूप गणेश रूप गणेश रूप गणेश ओंकार प्रधान रूप गणेश आवाज वाढू नका. रूप गणेश ओंकार रूप गणेश सगळे हात म्हणा. श्री गजानन माझे माता श्री गजानन मोरया. मोरया मोरया श्री गजानन मोरया. मंगलमूर्ती गजानन गणपती भगवान की. एक श्लोक वरदनी काल परवा काढलाय आणि तो अचानकच माझ्या लक्षात आला. त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करू. गणेशो गालओ गार्ग्यो मंगलच सुधाकर गणेशस्य प्रसादोयम सर्वे गृह्णन्तु भागिनः. गणपतीच्या बाबतीमध्ये श्लोक असा सुंदर आला. गणपतीच्या देवता प्रतिपादन करण्यात आलेल्या आहेत. गालव, गार्ग्य, सुधाकर, मुदगल, गृत्समद, गणकाचार्य आणि गर्गाचार्य. जसे मुदगल, सुधाकर या गणपतींच्या ऋषींच्या संतांची यादी आहे, तसं विश्वामित्र, भारद्वाज, वशिष्ठ हे आपल्याला माहिती आहे. परंतु गणपतीचे स्वतंत्र ऋषी आहेत. सुधाकर, गालव, गार्ग्य, गृत्समद, गणक आणि श्री गणकाचार्य या ऋषींची संख्या आहे. गणपती पूजा करताना या ऋषींचं वंदन
आपल्याला सातत्याने करावं लागतं. भगवान गणेश 14 विद्यांचा अधिपती आहे. फॉर एक्झाम्पल शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, नक्षत्र, वास्तू, आयुर्वेद, वेद, कर्मकांड, ज्योतिष, सामुद्रिक, हस्तरेषा आणि धनुर्विद्या म्हणून 14 विद्यांचा अधिपती असं गणेशाचं नाव आहे. अजून एक चिंतन तुमच्या समोर मांडतो. कृपया रागावू नका, पण ही वाक्य तुम्ही ऐकलेलं नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठातले की आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्रतयांचा मच्छिंद्राणी बोध गोरक्ष ओळला देहिनी प्रसादे ज्ञानदेवासार ही परंपरा. पण आमच्या अभ्यासात एक वेगळी परंपरा आलेली आहे. ही आहेच, पण ही एक परंपरा आहे ती तुमच्या लक्षात घ्या. काय झालं, गणपतीचा उपनयन संस्कार करण्यात आला. उपनयन म्हणजे मौंजी बंधन. सगळ्यांचे संस्कार होते पूर्वी, आता बंद झाले ते. उपनयन होत होते अजूनही. गुरुवर्य नथुबाबांच्या दौऱ्यात खानदेशात फिरत असताना जुन्या वारकरी बुवा लोकांना खांद्यावरती गळ्यात जानवे आहेत. जानवे, जानव कळते ना, जानवे. उपनयन संस्कार होत असायचे. गणपतीचा उपनयन संस्कार करण्यात आला आणि गणपतीनं ध्यानधारणा भगवान शंकराची केली. जसं जसं पार्वतीच्या कानात क्षीरसागराच्या तीरावरती शंकरानं ब्रह्मविद्या शिकवली. शक्तीचे कर्ण कुहरी सगळ्यांच्या पाठातले. म्हणजे पार्वतीच्या कानात शंकरानं नाथ पंथाची दीक्षा दिली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले. हे जसं घडलं तसं या ठिकाणी पार्वती म्हणाली, अहो लेकराला अनुग्रह करा. आदरणीय महाराज, जन्म देणारे वडील कदाचित अज्ञानी असतील, कदाचित शिकलेले नसतील, कदाचित संस्थेतले नसतील, कदाचित व्याकरण श्लोक अभंगाचा अर्थ त्यांना कळत नसेल. पण मी तुमच्यासाठी पर्सनल सांगतो, असे ज्यांनी आपला देह घडवला ते आपले वडील हे आपल्या या देहाचे आत्मगुरु आहेत. कोण आहेत ते? आत्मगुरु आहेत. त्यामुळे आत्मगुरुकडं कृपया तुम्ही दुर्लक्ष करू नका. माळ घालणाऱ्या, गुरुमंत्र देणाऱ्या गुरुला मानाच माना, पण ज्यांनी हा देह घडवलाय त्या आत्मगुरु नावाच्या वडिलाला विसरू नका. ही तुम्हाला माझी प्रार्थना. भगवान गणेशाच्या गोष्ट लक्षात आली. आपल्या वडिलांच्याकडनं आपण काही शिकायला पाहिजे. म्हणून भगवान शंकराने गजाननाचा हात धरला आणि हिमालयात ते अलकनंदेच्या तीरावरती आले. आणि आल्यानंतर गणपतीच्या डोक्यावर हात फिरवला आणि गणपतीच्या कानात नाथ पंथाची दीक्षा दिली. कोणते कोणते देव नाथ आहेत तुम्हाला सांगतो. सीतानाथ म्हणजे भगवान रामचंद्र, द्वारिकानाथ म्हणजे कृष्णचंद्र, राधानाथ म्हणजे कृष्णच, रमानाथ म्हणजे विष्णू, आणि पांडुरंगाचं जुनं नाव सगळ्यांच्या पाठातलं पंढरीनाथ भगवान की. पंढरीनाथ सगळा जग नाथपंथानच गुंत दिलाय, वेढ दिलाय. गणपतीचं पण नाव तुमच्या पाठातलंय. गणनाथ सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती, पंचेतानी स्मरे नित्यम, महापातक नाशनम. गणपती सुद्धा नाथपंथातलाच आहे. मच्छिंद्रनाथांच्या आधी 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 गणपतीनं आपल्या वडिलांच्याकडनं नाथ पंथाची दीक्षा घेतली. याला पुरावा म्हणून श्लोक तुमच्या समोर सादर करतोय. गजानन तमहु वंदे गजकंठड रूपिणम, विघ्न हरणम सदा नवमी, रिद्धी सिद्धी प्रदायकम, नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः, भक्त प्रियाय देवाय नमस्तुभ्यम विनायक. एक भजन आहे परप्रांतातल्या, तिकडे नेपाळ किंबहुना गोरखपूरला हे भजन काही लोक म्हणतात. हे गजवेली कंथडना रखो शिर पर दास के हाथ, हे गजवेली कंथडना रखो सिर पर दास के हाथ, हे गजवेली
कंथड़ना रख दो दास के सिर पर हाथ, ये गजबेरी कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ, गजबेरी टाळी एक सा हात वर करू पाहिजे. ये गजबेरी कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ, ये गजबेरी ये गजबेरी धड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ, ये गजबेरी मोरया मोरया श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया काय होतंय, रामायणाच्या कथा खूप ऐकायला मिळतात लोकांना, भागवतातल्या कथा खूप ऐकायला मिळतात लोकांना, नामप्रकरण खूप ऐकायला मिळतं लोकांना, मागणी प्रकरण खूप ऐकायला मिळतं लोकांना, काल्याचं कीर्तन खूप ऐकायला मिळतं लोकांना. माझा एक प्रयास चाललाय महाराष्ट्रात, जे लोकांना ऐकायला मिळत नाही ते विषय लोकांच्या समोर घेऊन जावे. माझ्यापेक्षा करोडो विद्वान महाराष्ट्रात आपल्या संप्रदायात खूप चांगले आहेत, पण देवाच्या कृपेनं चातुर्मासाच्या काळात मी निवांत असतो. आषाढ पौर्णिमा ते आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत आम्ही मठ ओलांडत नाही, नदी ओलांडत नाही. मग त्या काळात ही पोरं असतात शिकायला, मग स्क्रिप्ट काढता येतात, ग्रंथांना निहाळता येतं, नवीन काही अभ्यासता येतं, आणि जे ऐकलंय वाचलंय अभ्यासलंय त्याचा उपयोग तरी काय ते समाजापर्यंत मांडलं ते लोकांना त्या त्या देवतेचं नीट नेटकं ज्ञान होतं. मंगलाचरण गणपतीचं करावं लागतं, म्हणून आज आपण गणपती देवतेचं स्वतंत्र चिंतन केलेलं आहे. 8:51 झाले, आपण या ठिकाणी थांबूया. शेवटचं हिची दान देगा देवा भजन म्हणायचं आणि मग आपण थांबायचं. आरती आपण रोज करायची का आरती? यजमान आहेत का? हरकत हरकत तरी चालेल. हिची दान देगा देवा, हिची दान देगा सुधा सुधा
गुणगान तुका म्हणे गरवासी गरवासी तुका तुका म्हणे गर्भासी सुखी घालावे आसी गुण हा एक गुणकाल श्री क्षेत्र पाटणोली पनवेल या पवित्र मातेमध्ये सत्संगातला पहिला दिवस आपला भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण त्या परमपिता श्री हरीला भगवान शिवतत्वाला आणि सकल संतांना बसल्या जागीच कोटी कोटी अभिवादन करून आरतीचे यजमान येतील आणि त्यांच्याद्वारे भगवंताची आरती संपन्न होईल.
देवाला प्रियोवा नाना सुगंध पुष्पाणि यथा काले भवान च पुष्पांजलि मया दत्तं ग्रहाण परमेश्वर कुंडली कवल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पावनी ज्ञानेश्वर शांती ब्रह्म समित एकनाथ जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री जय हरी सर्व सुखाचा आलाप आपण इथे घेत आहोत. खरं म्हणजे बाबांनी जे विचार मांडले परमपूज्य पांडुरंग शास्त्री